विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलतो आहे. मी आज अक्कलकोट राजाराय मठामध्ये आलो आहे आणि या मठाचे सचिव साहेब इथं आले आहे. किसन झिपरे साहेब, हे आपलं थोडी माहिती देतील मठाबद्दल. नमस्कार. हा स्वामी महाराजांचा मठ आहे. सद्गुरू बेलानाथ महाराजांचा मठ आहे. एका अघटित लीलेतून घडलेला हा मठ महाराजांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या उपस्थितीत करून घेतला. साधारणपणे स्वामी महाराज ज्यावेळी वटवृक्षाखाली बसायचे तेव्हा एक अशी लीला घडली की हैदराबादचे शंकरराव राजेराय म्हणून एक जागीरदार होते आणि त्यांना ब्रह्मसंबंध कुष्ठरोग अशा काही व्याधी झाल्या आणि त्या व्याधीच्या निरसनार्थ त्यांनी त्यावेळच्या विविध वैद्यांना डॉक्टरना दाखवलं, पण कोणताही इलाज न झाल्यानं शेवटी ते तीर्थयात्रेला निघाले. काशी आणि आणखी काही तीर्थक्षेत्र केली. तर काशीच्या ठिकाणी त्यांना शिवलिंगाच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि त्यानंतर ते गाणगापूरला आले. गाणगापुरात आल्यानंतर त्यांनी पारायण चालू केलं. तेव्हा तिथं त्यांना दृष्टांत झाला की मी अक्कलकोटला आहे ये. जेव्हा ते अक्कलकोटला आले तेव्हा भक्तांसमोर त्यांनी एक संकल्प केला की जर माझी ही व्याधी बरी केली तर आपण काय मागाल ते देईन. भक्त त्यावेळी म्हणाले की 2,000 रुपये वाहा, पण ते म्हणाले की मी 10,000 रुपये वाहतो. आणि अंतर्ज्ञानी स्वामी महाराजांनी हे जाणलं आणि महाराज तिथून उठले आणि तडक चालते झाले शेख नुरुद्दीन बाबांच्या दर्ग्याकडे. जाताना मध्ये कब्रस्तान आहे, त्या कब्रस्तानात त्यांनी आपली छाती टाकली. याचा अर्थ भक्तांनी सांगितला की तुमचं मरण चुकवलं आहे. आणि त्यानंतर ते दर्ग्यावर जाऊन थोडा वेळ बसले आणि तिथून परत निघताना त्यांनी शंकररावांना कडुलिंबाचा पाला तिथल्याच एका झाडाचा आणि मिरे खायची आज्ञा केली. शंकररावांनी तो प्रयोग केला आणि 8-10 दिवसामध्ये त्यांना गुण आला आणि त्यांच्या व्याधी कमी होऊ लागल्या आणि जवळपास कमी झाल्या. शंकरराव हैदराबादला गेले आणि तिथून ते 10,000 रुपये घेऊन आले आणि स्वामींच्या चरणी ते वाहते झाले. आल्यानंतर तर स्वामी महाराज म्हणाले की गावाबाहेर राम मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूला माझ्या पादुकांची स्थापना कर आणि चुनेगच्ची मठ बांध. पण त्यावेळच्या भक्तांनी म्हटलं की महाराज हे फार लांब आहे, गावाच्या बाहेर आहे, आपण मठ गावातच बांधूया. पण महाराज ऐकले नाहीत. ते म्हणाले नाही, ते माझं विश्रांतीस्थान असेल, मठ तिथंच बांधायचा. आणि महाराजांची इच्छा आणि आज्ञा म्हणून इथं बांधकाम चालू झालं. जवळपास 1 वर्ष इथलं बांधकाम चालू होतं. त्यानंतर महाराजांनी स्वतःच्या पायाचे ठसे दिले. त्यानुसार संगमरवरी पादुका या ठिकाणी आहेत त्या करून घेतल्या आणि मोठा उत्सव झाला, सोहळा झाला. बराच दानधर्म केला शंकरराव राजारायांनी आणि या मठाची पूर्ती झाली. हा पहिला मठ तसा. मग त्याच्यानंतर 1 वर्षानंतर महाराजांचं महानिर्वाण झालं आणि मग इतर मठ झालेली आहेत. तर महाराजांचा हा मठ सुरुवातीच्या काळापासून जो झाला त्यानंतर साधारणपणे एक 60-70 वर्ष हा मठ जीर्णावस्थेत गेला. कारण त्यानंतर गावात मठ झालेली होती आणि गावापासून हे लांब होतं, त्यामुळं लोक कमी यायची आणि मग इथं जंगल वाढलं, हिंस्र पशु राहायचे. त्यानंतर साधारणपणे 1953ला गाणगापूर मार्गे एक बालसाधू आले आणि ते साईबाबाच्या वेशात होते. तर त्यांना गावातल्या काही लोकांनी त्यांना इकडं आणलं या मठाकडं आणि सांगितलं की असं असं आहे, तुम्ही इथं राहाल का. तर ते जे साधू होते ते म्हणाले की अरे हे माझंच ठिकाण आहे, मी इथंच राहतो. आणि मग त्यांनी इथली स्वच्छता चालू केली. त्यावेळच्या त्यांच्या सवंगड्यांना सोबत घेतलं आणि मठाच्या आजूबाजूला जी झाडं-झुडपं जे प्राणी होते त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवलं आणि स्वच्छता करून मठाचा जीर्णोद्धार चालू केला. तेव्हा त्या लोकांना असं दृष्टीस पत्तास आलं की ही व्यक्ती जे साईबाबांच्या रूपात दिसते ती साधी नाही, ती साईबाबांसारखी लीला करते, स्वामी महाराजांसारखी लीला करते. आणि वेगवेगळ्या घटना अशा घडू लागल्या की शिर्डी संस्थानचे काही लोक आले होते तर त्यांनाही त्यांनी सांगितलं की तू जा, तुला तिथं विश्वस्त व्हायचं आहे. आणि ते विश्वस्त झाले. इथं स्वामी महाराजांचं जे कार्य होतं करणारे जे पूर्वीचं राहिलेलं होतं तेही ते करू लागले. आणि मग त्यांची प्रचिती लोकांना येऊ लागली. आणि मग असं दिसलं की स्वामी महाराज जे म्हणाले की हा मठ माझा विश्रांतीस्थान असेल, तर त्या विश्रांतीकरता हे दुसरे संत त्या ठिकाणी आले होते. ते सद्गुरू बेलानाथ महाराज.
जवळपास 60-70 वर्ष त्यांनी इथं कार्य केलं. 2003ला ते समाधीस्थ झाले. त्यांची समाधी ही बाजूला आहे. मुंबई, म्हैसूर, बेंगलोर, पुणे, सोलापूर, अक्कलकोट, हैदराबाद विविध प्रांतातील त्यावेळी मंडळी, भक्त मंडळी त्यांच्याकडे आली आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं. या ठिकाणी मग पुढे त्यांनी विश्वस्त मंडळ स्थापन केलं आणि त्या विश्वस्त मंडळाकडून विविध कामं करून घेतली. आज या मठामध्ये जवळपास एक 30-35 खोल्या आहेत. AC नॉन AC खोल्या बांधून घेतलेल्या आहेत भक्तांसाठी. 2 वेळचा महाप्रसाद आहे मोफत. त्यानंतर सकाळी चहा असतो, नाश्ताही असतो, म्हणजे महाप्रसाद म्हणून आम्ही सकाळी अभिषेकानंतर देतो. सकाळी 6ला बरोबर पूजा चालू होते. आणि मठाचं वैशिष्ट्य असं की या गाभाऱ्यामध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे. मुक्त याचा अर्थ कोणत्याही जाती धर्माचा इथं उल्लेख केला जात नाही. सर्वांना इथं प्रवेश आहे. सर्वांना पादुकाची पूजा केली जाते. ही जी मूर्ती आहे ही सद्गुरू बेलानाथ महाराजांनी करून घेतली. पूर्वी पादुका होत्या, बाबांनी मूर्ती करून घेतली आणि नंतर मग मूर्तीची पूजा अर्चा देखील भक्तांकडून करून घेतली जाते. सर्वांकडून करून घेतल्यामुळं एक समाधान मिळतं आहे सर्वांना. आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इतर कुठलंही कर्मकांड केलं जात नाही. नामस्मरणाला महत्त्व दिलं जातं. जे स्वामी महाराजांनी सांगितलं, बेलानाथ महाराजांनी सांगितलं, त्या नामाला आम्ही धरून इथं पूजा करतो इकडे आणि सद्गुरू बाबांच्या ठिकाणी. याचबरोबर भक्तांना इतरत्र कुठं जाऊ नये म्हणून या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना देखील बाबांनी करून घेतलेली आहे. नवरात्र उत्सव होतो आमच्याकडे. देवीची स्थापना, शक्तिरूप स्वामी महाराजांचंच ते एक रूप आम्ही समजतो. आणि या ठिकाणी विविध उपक्रम, जसं गुरुपौर्णिमा आहे, स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आहे, दत्त जयंती, जन्माष्टमी, महाशिवरात्र, हे सगळे उत्सव या मठामध्ये होतात आणि भक्तमंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा होतात. बाजूला या ठिकाणी मठानं आपल्या जागेमध्ये 45 खोल्यांचं 6 मजली इमारत उभी केलेली आहे. साधारणपणे एक 15 दिवस महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होतं आहे. त्या ठिकाणी देखील भक्तांना मोठी सोय होते. त्याबरोबर मठ सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य देखील करत असते. सामाजिक कार्यामध्ये उल्लेख केला तर आम्ही आमच्या इथे जे ग्रामीण रुग्णालय आणि इतर रुग्णालय आहेत तिथे येणाऱ्या गरीब रुग्णांना दुपारचं मध्यान्ह भोजन आम्ही देतो. गावातील जे वृद्ध निराधार व्यक्ती आहेत त्यांना देखील मध्यान्ह भोजन, सायंकाळचं भोजन आम्ही देत असतो. रुग्णांना गरज पडली तर आर्थिक मदत करतो. इथं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही ठेवलेलं आहे. त्यांचंही मोफत निवासाची, भोजनाची सोय केलेली आहे. त्यांना कपडे, लत्ते, शैक्षणिक साहित्य पुरवतो, संगोपन करतो आहे. म्हणजे आम्ही थोडक्यात एक विद्यार्थी वसतिगृह चालू केलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आम्ही वाढवतो आहे. याचबरोबर काही सांस्कृतिक उपक्रमी होतात. जसं नवरात्रामध्ये दांडिया, गरबा खेळतात महिला. नागपंचमीच्या वेळी मोठा उपक्रम होतो. असे विविध उपक्रम होतात आणि सगळे जे उत्सव आहेत ते 8 ते 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रमानं चालतात. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार देखील करतो. काव्य संमेलनं भरवतो. अशा बहुदांगी उपक्रमांनी या मठामध्ये आता उत्सव कार्यक्रम होत असतात. आणि ही स्वामी महाराजांची एक अशी जी शिकवण आहे की सर्वांना घेऊन चला आणि नामात राहा. सद्गुरू बाबांनीही तेच सांगितलं. त्या ह्याच्यावर आमचा मठ वाटचाल करीत आहे आणि आम्ही भक्तांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी यावं, दर्शनाला यावा, अभिषेक करावं आणि इथला आनंद घ्यावा, ध्यानधारणा करावी. इथे ध्यानधारणा देखील आम्ही करण्यासाठी, मी काय बोलतो, हे मूर्ती दत्तगुरूंच्या याच्यासारखी आहे. हो, दत्त महाराजांची एक उभी मूर्ती आहे. सद्गुरू बाबांनी सांगितलं की अशा पद्धतीचीच मूर्ती करायची. बहुतेक ठिकाणी महाराजांच्या बसलेले असतात, पण बाबांनी सांगितलं आणि स्वतः करून दाखवलं की त्या कलाकाराला, कोल्हापूरचे कलाकार आहेत, त्यांना सांगितलं की या पद्धतीनंच ती मूर्ती करायची आणि त्या पद्धतीनंच ती मूर्ती केली. ती दत्त स्वरूपच आहे. स्वामी महाराज, बाबा हे सगळे दत्त स्वरूप आहेत, दत्त अवतारी आहेत. त्यामुळं दत्त अवतारी महात्म्य सांगण्याकरता आणि याच ठिकाणी सगळं आहे असं दाखवण्याकरता तू एका ठिकाणी धरून राहा, भटकू नको कुठे. अनेक ठिकाणी भटकण्यामध्ये तुला काही मिळणार नाही. ही जी शिकवण स्वामी महाराजांनी दिली की त्यावेळी पारंब्याला धरून राहा, वडाच्या पारंब्याला धरून राहा, असं त्यांनी त्यांचे जे शिष्य होते ज्योतिबा महाराज त्यांना सांगितलं. तशी शिकवण सद्गुरू बाबांनी देखील त्यांच्या भक्तांना दिली, त्यांच्या शिष्यांना दिली. त्यामुळं सगळे भक्त या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं ध्यान करतायत. त्यांनी जे नाम दिलेलं आहे
त्या नामाला धरून इथं सगळं चाललेलं असते. असा हा मठ एका वेगळ्या अर्थानं वाटचाल करतोय. आम्ही सगळ्या भक्तांना नेहमी आवाहन करत असतो की तुम्ही या आणि त्यांच्याशी संवाद साधा. तुम्ही आत्मिक संवाद साधा आणि त्यांच्याशी बोला आतून. ते तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करतील. ध्यानधारणा करा. ग्रंथालय आहे, तुम्हाला पारायण करायचं तर पारायण करू शकता. आमच्याकडे विविध गावचे लोक येतात, पारायण करतात 8-8 दिवस आणि इथं देखील पारायण चालू असते उत्सव काळामध्ये. अखंड विना चालू असतो उत्सव काळामध्ये. तर अशा बहुदांगी धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये मठाचा सहभाग आहे. स्वामी महाराजांचा, सद्गुरू बाबांचा आशीर्वाद भक्तगणांवर इथं नेहमीच आहे आणि आम्हाला आशा आहे की भक्तांना या मठाकडून नेहमीच एक वेगळं हे मिळेल, त्यांना एक आशीर्वाद मिळेल स्वामी समर्थांकडून, बाबांकडून आणि भक्तांनी इथं यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. तसेच कॅमेरामॅन संतोष.